शहरातील अवधूत नगर परिसरात कॅनॉलच्या कडेला तसेच शेजारील भागातील निलगिरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याचं चित्र समोर आलं असून या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। बारामती नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या भागात अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडं अचानकपणे तोडली जात असल्यानं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। मिळालेल्या माहितीनुसार अवधूत नगर परिसरातील कॅनॉलच्या कडेला असलेली निलगिरीची झाडं काही दिवसांपासून कापली जात आहेत। या झाडांमुळे परिसराला सावली मिळत होती तसेच पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत होती। मात्र अचानकपणे झाडांची तोड सुरू झाल्यानं स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले। झाडे तोडण्यामागे नेमकं कारण काय याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। बारामती शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबवल्या होत्या। त्यांच्या पुढाकारामुळे शहरात विविध ठिकाणी हजारो झाडे लावण्यात आली होती। त्यामुळे बारामती शहराला हरित शहर म्हणून ओळख निर्माण झाली होती। मात्र त्या शहरात आता मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचं चित्र पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे। पर्यावरण प्रेमींच्या मते शहरातील विकास कामं आवश्यक असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जाणं योग्य नाही। जर झाडं तोडणं अपरिहार्य असेल तर त्याऐवजी पर्यायी वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे। तसेच संबंधित प्रशासनानं झाडांची तोड करताना आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का याची चौकशी व्हावी अशी मागणी होतीये। दरम्यान या प्रकरणात बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाडांची तोड नेमक्या कोणत्या कारणासाठी केली जाते याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। झाडांची अंधाधुंद तोड थांबवून पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।